आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक. आणि उत्तरेकडून सप्तर्षी कश्यप, अत्रे, गौतम, जमदग्नी, भरद्वाज आणि विश्वामित्रांनी येण्याची कृपा केली आहे. ही एक दिव्य गंगा आहे जी स्वतः चालून तुझ्या घरी आली आहे. हिच्या पवित्र लाटांमध्ये स्नान कर. मनातून अहम मिटवून आणि विनम्रतेचा द्वार उघडून यांच्या श्री चरणांमध्ये झोळी पसरून बस आणि ज्ञान, भक्ती, वेद यातले जे मोती मिळतील ते गोळा कर. महाराज रामचंद्र, तिन्ही लोकांमध्ये इतक्या महान ऋषींचं एकत्र आगमन कित्येक युगांमध्ये शक्य झालं नाही. हे आपलं भाग्य आहे, अयोध्येचं सौभाग्य आहे. या सभेमध्ये पूर्व दिशेचे निवासी महर्षी कौशिक, गार्ग्य, गालव आणि कण्व आले आहेत. दक्षिणेकडून स्वयं भगवान अगस्त्य, नमुची, सुमुख आणि अत्रेय मुनी आले आहेत. पश्चिमेकडून महर्षी कौशय, नृशंगू, कौशी आणि थौम्य आले आहेत. आणि उत्तरेकडून सप्तर्षी कश्यप, अत्रे, गौतम, जमदग्नी, भरद्वाज आणि विश्वामित्रांनी येण्याची कृपा केली आहे. ही एक दिव्य गंगा आहे जी स्वतः चालून तुझ्या घरी आली आहे. हिच्या पवित्र लाटांमध्ये स्नान कर. मनातून अहम मिटवून आणि विनम्रतेचा द्वार उघडून यांच्या श्री चरणांमध्ये झोळी पसरून बस आणि ज्ञान, भक्ती, वेद यातले जे मोती मिळतील ते गोळा कर. सीतेच्या गर्भात असणाऱ्या बालकासाठीही हे ज्ञान मोठं अनमोल आणि लाभदायी ठरेल. भगवन, तिन्ही लोकांमध्ये ज्ञानाचं दान सर्वात उत्तम मानलं गेलं आहे. आम्ही याचक आहोत, अल्पबुद्धी आहोत. आपण त्रिकालदर्शी आहात. आम्हाला ज्या योग्यतेचं समजाल ते ज्ञान आम्हाला प्रदान करण्याची कृपा करा. आमचे कान आपल्या वाणीचं अमृतपान करण्यासाठी आसुसले आहेत.